आनंदी राहून सर्व नाती पण चांगल्या प्रकारे सांभाळता येतात। कुटुंब, आपलं फॅमिली, कुटुंबातील सगळे सभासद, त्यांच्याशी मित्रमंडळ असेल, तुमचे जेवढे काय आहेत ओळखी पाळखी, सगळे जे संबंध आहेत हे चांगल्या प्रकारे सांभाळता येतात। आणि आरोग्यासाठी याचा फायदा काय होतो तर ब्लड प्रेशर असेल, हृदयाचा काही त्रास किंवा हृदयाची बिमारी असेल, किंवा डायबिटीस असेल, कॅन्सर असेल, किंवा अशा प्रकारचे जे क्रॉनिक आजार असतात जे शरीरातून तयार होत असतात, याचं प्रमाण खूप खूप कमी किंवा जवळजवळ नाहीसं होऊ शकतं। इतकं ह्या आनंदाचं एवढं महत्व आहे। म्हणून मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, असं जे म्हटलं, आधी मन प्रसन्न करा, मग तुम्हाला जे पाहिजे ते सिद्धी करता येते किंवा तुम्हाला पाहिजे ते मिळू शकतं। मग असं केलं पाहिजे की मला काहीतरी मिळाल्यानंतर, माझं काहीतरी साध्य झाल्यानंतर मी नंतर आनंदी होईल असं म्हणण्यापेक्षा अगोदर आनंदी व्हा, आणि आनंदी होऊन